केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। काल रात्री त्यांचं अहिल्यानगरमध्ये आगमन झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदेंसह विखे पाटलांनी शिर्डी विमानतळावर अमित शहांचं स्वागत केलं। आज अमित शहा साईबाबांचं दर्शन घेऊन विखे पाटील कारखान्याच्या विस्तारीकरणाचं उद्घाटन करणार आहेत आणि यानंतर शहांच्या हस्ते बाळासाहेब विखे पाटलांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। अमित शहा आज अहिल्यानगरमधील विविध कार्यक्रमांना हजेरी सुद्धा लावणार आहेत। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुशांत, खरं तर आजचे नियोजित कार्यक्रम आणि त्या पलीकडे जाऊन सुद्धा या दौऱ्याचं महत्त्व आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, काय नेमकी रूपरेषा आजच्या कार्यक्रमाची असणार आहे? अगदी खरं आहे विक्रांत, अमित शहा यांचा हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। त्याचं प्रमुख कारण हेच आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्या निवडणुकांच्या तोंडावर अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर होतात। काल रात्री खरं तर अमित शहांचं शिर्डीमध्ये आगमन झालं आणि त्यानंतर अमित शहा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये जवळपास विक्रांत पाऊण तासाची चर्चा झाली। आणि ही चर्चा कशासाठी होती ते राज्यातील पूरस्थिती आणि पावसाचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेला आहे। आपण जर बघितलं असेल तर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची घोषणा करू शकते। त्या पार्श्वभूमीवर देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तिन्ही नेत्यांकडून माहिती घेतली। आज तर अमित शहा सकाळी 11 वाजता शिर्डी येथे साईबाबांचं दर्शन घेतील, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील आणि त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण जे आहे ते अमित शहा यांच्या हस्ते करण्यात येणार। आपण जर बघितलं असेल तर विक्रांत, मी आता शिर्डीमध्ये आहे, ज्या ठिकाणी अमित शहा येणार आहेत, साईबाबांचं दर्शन घेणार, त्या ठिकाणी भाजपनं अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर लावलेले आहेत आणि हा संपूर्ण परिसर, नेहमी गजबजलेला हा परिसर असतो, आज मोकळा करण्यात आलेला आहे। कारण देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं 11च्या सुमारास या ठिकाणी आगमन होणार आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमाला जातील। त्या ठिकाणी एक जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर अहिल्यानगरमध्ये काही विविध कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमांना भेटी देखील ते उपस्थिती ते लावणार आहेत। मात्र दुपारी 2च्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला देखील अमित शहा उपस्थिती लावतील आणि यावेळी देखील काही राजकीय चर्चा जी आहेत ती अमित शहा करू शकतात, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। या निवडणुका लक्षात घेता ते तिन्ही नेत्यांसोबत चर्चा करतील। त्यामुळे आजचा अमित शहा यांचा दौरा जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे। विक्रांत, आपण पाहिलं तर आज अमित शहा यांचा दौरा महाराष्ट्रातला आहे आणि विशेषतः अहिल्यानगरमध्ये अमित शहा आहेत आणि लगेच 2 दिवसांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते मुंबई आणि महाराष्ट्र दौऱ्यावर होत आहेत। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता आजचा अमित शहांचा दौरा देखील अतिशय महत्त्वाचा आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।